सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित गावांच्या पाणी प्रश्नासाठी तुकाराम बाबा महाराजांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसले। माळेगावहून अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी सोडण्याबाबत येत्या 22 जुलैपर्यंत तोडगा न केल्यास आमरण उपोषणासह रास्ता रोको करण्याचा इशारा देत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला। तुकाराम बाबा महाराज म्हणाले, जत तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागतो। म्हैसाळ विस्तारित योजना या भागाला मंजूर झाली आहे, मात्र तरी देखील 44 गावांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने निकालात निघू शकतो अशी परिस्थिती आहे। यासाठी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील करण्यात आले। विशेषतः माळेगावहून अंकलगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडल्यास ते पाणी वसपेट, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात पोहोचू शकतो। त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना लाभ होऊ शकतो। या पाण्यासाठी 26 कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंजूर देखील करण्यात आले होते, मात्र 6 महिने उलटून देखील या कामाची सुरुवात झाली नाही आहे। त्यामुळे तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज दुष्काळग्रस्तांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्यासह पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली। तसेच 22 जुलैपर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास 23 जुलैपासून रास्ता रोकोसह बेमुदत आमरण उपोषण असे वेगवेगळ्या पातळीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर पाणी देण्यासाठी राज्य सरकारला आम्ही रक्त देखील द्यायला तयार आहोत। त्यामुळे रक्त घ्या, पाणी द्या, नसेल तर कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी मागणी देखील यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे केली। यावेळी मानव मित्र संघटनेचे सिद्धाराम गुराव, अनिल उदगीर, तौफिक अपराध, साहिल मदबावी, भीमराय काखंडकी आदी दुष्काळग्रस्त उपस्थित होते। आता मी सांगली कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी आलो आहे। जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागातील 64 गावातल्या जे व्यथा आहे, सातत्यपूर्वक पाणी घ्या, रक्त घ्या, पण पाणी द्या, ह्या मागणीवरती आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी अंकली गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा उपोषण, अमरण उपोषण आणि रक्त घ्या, पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका ठेवल्यानंतर त्यावेळेस जलसंपदा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पत्र दिलं की पत्रामध्ये सांगितलं की 6 महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम चालू करणार। 6 महिने संपून गेले म्हणून पुन्हा एक वेळ जलसंपदा विभाग, पवारसाहेब, त्याचबरोबर क्रमाटे साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलं आहे। जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सांगलीमध्ये ज्या ठिकाणी म्हैसाळ योजनेचं ऑफिस मेन आहे त्या ऑफिसच्या गेटसमोरच आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या अशा भूमिकेत आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलो। याचबरोबर जर पाणी जर देत नसतील, पाणी मंजूर आहे, 6 महिन्यापूर्वी त्याचे निवेदन एक होतं आहे, चालू होते, उद्या होते, परवा होते, तेरवा होते, हेच ऐकत सातत्यपूर्वक चालू आहे। जेव्हा खरोखर कामाला चालू होईल त्याच वेळेस आमचं आंदोलन मागं असणार आहे आणि ह्यासाठीच आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन देतो आहे। कारण ज्या भागामध्ये पाणी आहे, आज 96हून अधिक टँकर चालू आहेत, गेले अनेक वर्ष पाणी येणार, पाणी उशिरांनी कोरड घसर अशी आमची परिस्थिती निर्माण आहे। वसपेट तलाव, गुड्डापूर तलावातून संख तलाव आणि अंकली तलावामध्ये पाणी जाऊ शकते असं पत्र देखील आमच्याकडे उपलब्ध आहे। तरी देखील हा चालढकलपणा होतो आहे। जर सरकारने पाणी जर नाही दिलं आणि जर कामाची सुरुवात येत्या 22 तारखेपर्यंत जर नाही झाली तर सांगली पाटबंधारे विभागाच्या समोरच रक्त घ्या पण पाणी द्या अशी भूमिका आम्ही ठाम ठेवणार आहे। याच्यापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की पाणी जर देत नसेल तर आम्हाला कर्नाटक जायला परवानगी द्या आणि आत्ताही तशी परिस्थिती असेल तर 6-6 महिने प्रत्येक वेळेस आश्वासन देत असतील, रक्त घ्या पण पाणी द्या, आमचं रक्त घेऊन आमची तुम्हाला व्यथा आहे की कृष्णामाई एवढी मोठी या ठिकाणी चाललेली आहे, हे पाणी आमच्या जतपूर भागामध्ये आलेलं आहे। 64 गाव पाण्यापासून वंचित आहेत, गेली अनेक वर्षे सगळी पिकाची दुर्दशा आहे। आज जून संपला, जुलै संपला, अजून देखील टँकर आमच्या भागामध्ये चालू आहेत। एवढी अवस्था बिकट असताना देखील प्रशासकाच्या माध्यमातून आम्हाला निस्ता खेळवण्याचं काम चालू दिसतंय। अधिकारी येतात, पत्र देतात, 6 महिने सांगितल्यानंतर 6 महिन्याबद्दल गप बसतात। आज आम्ही बातमी दिल्यानंतर, आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यावरती जाग येते आणि 8 दिवसात काम चालू करतो, 15 दिवसात काम चालू करतो। आम्हाला ह्या गोष्टीवरती जायचं नाही। आम्हाला लेखी आश्वासनाबरोबर काम 100% चालू होणार हे जर निर्णय होत नसेल तर आमचं स्वतःचं रक्त घ्या, स्वतःच रक्त अंगातलं घ्या आणि मग आम्हाला पाणी द्या। हे पाणी म्हणजे म्हैसाळचं पाणी आम्हाला मिळलं पाहिजे, हीच आमची कडक भूमिका आहे। आणि एवढं जर करून जर जमत नसेल तर सरळ आम्हाला परवानगी द्या, आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या, महाराष्ट्रात आम्हाला राहायची इच्छा देखील राहिलेली नाही। कारण प्रत्येक वेळेस खोटं संताची भूमी आहे, पवित्र भूमी आहे। आज एवढी मोठी आषाढ वारी, एवढे लाखो भाविक चाललेले आहेत। आज वारकरी संप्रदायामधले पंढरपूरला जायचं सोडून आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये येऊन बसायची परिस्थिती आमच्यावर आज निर्माण झाली आहे। हे फक्त पाण्यामुळं। जर जनता जर सुखी नसेल, चलता देव नाही पुसते पत्थरचं काम, जितने आत्मा पूजे उतने शालिग्राम असं शास्त्र सांगते। राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराजचा विचार आम्ही मनामध्ये ठेवून वाटचाल करतोय आणि आज नुसतं आश्वासनावरती आम्ही चाललो आहे। ही जर आमची जीवन उठून मारण्याची परिस्थिती असेल तर ते कदापि सहन करून घेणार नाही। सांगलीमध्येच
जलसंपदा विभाग ज्या ठिकाणी पाण्याचं वाटप होतं आहे त्या ठिकाणी रक्त वाटप करून पाणी घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही.